बेडरूम मध्ये कपाटाची वेगळी जागा नाहीये. घरांची रचना अशी का असते? पण आता आधी आम्हाला किती क्लॉजेट्स मिळाली? हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आज आहे रविवार, सुट्टीचा दिवस. आजचं वेदर बघू शकता, छान ऊन पडलंय आज पण. आणि आज सुट्टीच्या दिवशी मी एक महत्वाचं काम करणार आहे, ते म्हणजे हे सगळं क्लॉजेट आज मला आवरायचंय. क्लॉजेट हा इथल्या घरांमध्ये मला बघायला मिळालेला वेगळा प्रकार. भारतात असताना मला कपाट आवरायचंय किंवा घरातली कपाट आवरून घ्यायची आहे असं व्हायचं. आणि इथे जेव्हा आम्ही हे घर बघितलं आणि सगळं घर बघून झाल्यानंतर माझ्या मनात प्रश्न आला होता की अरे, बेडरूममध्ये कपाटाची वेगळी जागा नाही आहे किंवा त्याऐवजी हे क्लॉझेट आहे, मग असं का? किंवा आपले सगळे कपडे इथे मावतील का? असे बरेचसे प्रश्न होते मला. घरांची रचना अशी का असते हे तर मी तुम्हाला सांगतेच, पण आता आधी आम्हाला किती क्लॉझेट्स मिळाली आहेत हे बघूया आपण. सगळ्यात पहिले मेन डोअरमधनं आत आल्यानंतर त्याला लागूनच एक मोठं क्लॉझेट आहे. याला असं स्लायडिंग डोअर आहे. आता घरात आल्या आल्या पहिले क्लॉझेट का? तर विंटरमध्ये लागणारी जॅकेट्स किंवा इथे पाऊस पडतो, आता तुम्ही बघितलं असेल तर त्यासाठी लागणारी ही रेन जॅकेट्स किंवा आमच्या छत्र्या आहेत. इथे इथे ही राहूची छत्री आहे. त्यानंतर इथे खाली तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकारचे शूज मी इथे ठेवलेत. इथे शक्यतो बाहेर पडताना तुम्ही पण माझ्या आता 1-2 व्लॉग्समध्ये बघितलं असेल की शक्यतो वेदर काय आहे हे बघूनच बाहेर पडायला लागतं. त्याच्यामुळे मग बाहेर जाताना पटकन कुठलं जॅकेट हवं आहे, शूज कुठले घालायचे, किंवा आता बाहेरून आपण घरामध्ये आलो तर रेनकोट ओला असतो, स्नो पडला असेल तर सगळं स्नोचं पण नंतर पाणी होतं, किंवा ते सगळे शूज, छत्र्या हे सगळं आपल्याला घरात आतमध्ये न्यायला नको. म्हणून घरात आल्या आल्या पहिले हे क्लॉझेट असतं की तुम्ही आलात की जॅकेट काढलं, इथे ठेवले, शूज ठेवले आणि मग तुम्ही घरात जायला मोकळे. त्यानंतर आपण बघूया सेकंड क्लॉझेट. ते आहे हे लॉन्ड्रीची ही जागा. आता इथे तुमचं हे वॉशिंग मशीन, ड्रायर, त्याच्यानंतर लॉन्ड्रीसाठी लागणाऱ्या सगळ्या साबण किंवा इतर क्लिनिंगचं जे काही सामान आहे ते तुम्ही इथे ठेवू शकता. त्याच्यामुळे हा एक सेपरेट प्रकार आम्हाला इथे मिळाला आहे. त्यानंतर ही आमची पहिली बेडरूम. त्यामध्ये सुद्धा असं स्लायडिंग डोअरचं हे क्लॉझेट आहे, तुम्ही बघू शकता. हे असं एवढं मोठं इथे हे क्लॉझेट आहे. तुम्हाला जर ह्या साईडने दरवाजा उघडायचा असेल तरी तुम्ही उघडू शकता किंवा या साईडने पण उघडू शकता. आतमध्ये भरपूर स्पेस आहे इथे. सध्या हे जे क्लॉझेट आहे हे सगळं मी सामान ठेवायला वापरतेय. इथे आमच्या सगळ्या बॅग्स ठेवल्या आहेत. इथे वरती असे मी सगळे काही काही सामानांचे बॉक्सेस आहेत ते ठेवलेत. आणि प्रत्येक क्लॉझेटमध्ये इथे तुम्ही बघू शकता ही जी वॉल फिटेड शेल्फ आहे ही आम्हाला मिळाली आहे. आणि ह्या दुसऱ्या बेडरूमचं हे आहे वॉकिंग क्लॉझेट. बाहेरची जी 2 आपण बघितली त्यांना स्लायडिंग डोअर होतं, पण हे जे आहे हे प्रॉपर डोअर आहे. याला एक छोटीशी रूम म्हणू शकतो आपण. बाकीच्या क्लॉझेट्समध्ये लाईट नाही आहे, पण इथे हा लाईट मिळाला आहे. त्यानंतर असे जे मी शेल्फ सांगितले हे पूर्ण असं हे एवढं शेल्फ मिळाली आहेत आम्हाला. आता इथे हा जो छोटा रॉड आहे हा इथे तुम्ही बघू शकता, त्याला तुम्ही असे हँगर्स लावून त्याला कपडे तुम्ही हँग करून ठेवू शकता. किंवा आता मी इथे असे हे सॉक्स लावून ठेवलेत. हे असे बेल्ट आहेत ते सुद्धा मी असे याला हँग करून ठेवलेत. आणि इथे वरती असे कपडे घडी करून ठेवलेत मी. त्यामुळे कपडे पूर्ण वरती राहतात किंवा हँगरमुळे इथे आता तुम्ही बघू शकता सगळे हँगिंग कपडे इथे राहतात. त्याच्यामुळे अख्खी ही जी स्पेस आहे ही तुम्हाला अजून काही जर ठेवायचं असेल तर मोकळी मिळते. आता ही जी रिकामी जागा आहे इथे जर मी काही ऑर्गनायझर्स आणले, छोटे छोटे ड्रॉवर्स, तर ते सुद्धा मी इथे खाली लावून ठेवू शकते. ऑर्गनायझरचा हा एक प्रकार मग मी घेऊन आले होते, कारण कपडे तर सगळे इथे राहिले पण आपल्याला चादरी असतात, टॉवेल्स आहेत, एक्स्ट्रा काही आपलं इतर जे काही सामान असतं, रुमाल असतात, ते ठेवायचं कुठे हा प्रश्न होता. कारण सगळंच मग एकावर एक ठेवलं गेलं असतं. त्यामुळे मग मी हे असं हँगिंग ऑर्गनायझर आणलं. हे बघा इथे असं ते लावलंय आणि त्यात मग इथे सगळ्या बेडशीट्स, इथे टॉवेल्स ठेवलेत किंवा असे सगळे छोटे रुमाल, आमचं औषधाचे डबे, गॉगल्स, हे माझे रुमाल किंवा हे हँड ग्लोव्स जे आहेत हे सगळं मग मी अशा या एका ऑर्गनायझरमध्ये ठेवलंय.
आज आता मला हे जे सगळे विंटरचे कपडे होते, ह्या आमच्या सगळ्या हुडीज, हे सगळे फुल स्लीव्सचे टी शर्ट्स किंवा हे सगळं आतमध्ये ठेवायचंय. आतमध्ये म्हणजे मी या बॅगेत असं सगळं भरून ठेवणार आहे. हे बघा, असे हँगरचे सेट्स आम्ही घेऊन आलो होतो. हा अजून वापरला नाहीये मी, तसाच पॅक आहे. राऊच्या कपड्यांसाठी हा आणला होता आणि आमचे जे कपडे आहेत त्याच्यासाठी असे मोठे घेऊन आलो होतो. आता हे असं का? जसं मी म्हटलं, मला हा प्रश्न पडला होता. त्यावरती मी गुगलवरती खूप वाचलं किंवा हे आता आमचं रेंटचं घर आहे. सो हे ज्यांचं घर आहे त्यांच्याबरोबर गप्पा मारताना आमच्या एक गोष्ट लक्षात आली की घराची जी स्पेस आहे किंवा जे ऑर्गनायझेशन आहे त्याच्यावरती इथे खूप लक्ष दिलं जातं. म्हणजे इथे आता तुम्ही बघू शकता, हे आमचं बेडरूम आहे. इथे हा बेड आणि इथे पुष्करच्या ऑफिसचं टेबल आणि ती चेअर, हे एवढंच या बेडरूममध्ये आहे. आणि बाकीची जी जागा आहे सगळी, मग ही आम्हाला वावरायला मोकळी मिळते. आणि मग तुमचे कपडे किंवा हे सगळं इथे एक सेपरेट राहतं. तसंच आता हे बेडरूमसुद्धा तुम्ही बघू शकता. पूर्ण जागा जी आहे ही मोकळी आहे आणि मग सामान इथे सगळं आतमध्ये व्यवस्थित राहिलंय. त्यानंतर घरातनं आल्या आल्या जे क्लॉझेट आपण बघितलं, हे क्लॉझेट, की बाहेर जाताना किंवा बाहेरून आल्यानंतर, जाताना जर कोट घालायचा असेल तर तो इकडनंच घालायचा आहे, आल्यानंतर काढून ठेवायचा आहे तर तो इकडेच काढून ठेवायचा आहे. त्यामुळे पसारा आवरायला खूप सोपं जातं. घरात सुद्धा कुठेही पसारा दिसत नाही, कारण हे दारं जर लावून घेतली तर सगळं सामान ह्याच्या आतमध्ये राहतं. हे बघा, घर त्यामुळे पूर्ण वावरायला मोकळं मिळतं. जसं मी म्हटलं की पसारा अजिबात दिसत नाही. स्वच्छ, कायम आवरलेलं, नीटनेटकं असं घर राहतं आपलं. ह्या बाबतीत अजून एक वाचण्यात आलेली गोष्ट ती म्हणजे की आता इथे आम्ही कॅनडात आल्यानंतर रेंटच्या घरात राहतोय, तेव्हा सामान तुमचं शिफ्टिंग हा एक खूप मोठा प्रकार असतो. जसं येताना आमच्याकडे फक्त 4 बॅग्स होत्या, पण आता हळूहळू करून घरामध्ये बऱ्याचशा गोष्टी आलेल्या आहेत. त्याच्यामुळे जेव्हा सामान आपण शिफ्ट करतो तेव्हा हा एक प्रकार आपल्याकडे नसतो की आपल्याला कपाटंसुद्धा उचलून न्यायची आहेत. बेड, सोफा या गोष्टी डिसमेटल करून नेऊ शकतो आपण, पण शक्यतो कारण कधीतरी मग कपाट ती ॲडजस्ट करा, न्या, कुठे लागायला नाही पाहिजे किंवा त्या कपाटांवरती स्क्रॅच यायला नाही पाहिजे, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. पण हे क्लॉझेट हा प्रकार असल्यामुळे तो एक प्रकारसुद्धा शिफ्टिंगच्या वेळेला कमी होतो. त्यामुळे घरामध्ये मला बघायला मिळालेला हा जो वेगळा प्रकार आहे तो आवडलाय मला आणि आता हळूहळू मला त्याची सवय सुद्धा झाली आहे. चला, आता सगळा हा पसारा आवरायला घेते मी. तुम्हाला हा जो एक वेगळा प्रकार होता तो दाखवलेला आहे. व्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. बाय बाय.